वेळेस मला ना सर्दीनं खोकला झालाय. तर मी आता असंच पाणी पिऊन घेतले थंड. थंड म्हणजे असं फ्रीजमधलं नाही. माझी बहीण काय म्हणते मला, हिला तर सिम्पथी कार्ड खेळायचं असते, हिची तब्येत काही खराब-बिराब नाही, ही नाटकं करून राहिली. तिच्यावर म्हणजे असं ते दिवस रात्र बिग बॉस बघते ना, तर तिच्यावर त्या बिग बॉसचं भूत सवार झालेलं आहे. आता मला सांगा, एवढ्या थंडीमध्ये मी काय येडी-बिडी आहे का तो थंड पाणी प्यायला? आता माझ्याकडे ऑप्शन नव्हता. एक तर मी अशी देवत्रासी व्यक्ती आहे, जिला असं गॅस चालू करून तो पाणी गरम करा, मग त्याला थंड होईपर्यंत वाट बघा. ते नाही होत माझ्याने. मी काय करू मग? मला ते प्यावं लागेल ना थंडच पाणी. आता माणूस जर घशामध्ये काही अटकलेलं आहे, तर पाणी काही गरम होईपर्यंत वाट तर नाही बघत बसणार ना. माझी बहीण काय म्हणते, हिला सिम्पथी कार्ड खेळायचं आहे, ही सिम्पथी कार्ड खेळते, हिला सर्दी खोकला काही झालेलं नाही, ही नाटकं करते. आता मला सांगा, मी काय नाटकं करणार का हे असं? मला काही खुशी होते का तो कडुलिंबाचा रस बीस प्यायला? माझी मम्मी अशी डुसू डुसू मला तो कडुलिंबाचा रस पाजते की यानंच तू ठीक होशील म्हणून. मला काही समजत नाही सगळी काही असं बिग बॉस बघू बघू ही अशी त्यांच्यासारखीच अशी झालेली आहे.